सॉफ्ट कॉर्नर भाग 8वा. दुपारची वेळ होती. सगळे हॉलमध्ये बसले होते. आरवच्या आईबाबांनी हसत एक सुंदर एन्व्हलप ताई आणि आरवच्या हातात दिलं. "हे तुमच्यासाठी." ताईने उघडलं आणि आत पाहताच तिचे डोळे चमकले. गोव्याचं हनीमून पॅकेज. खरंच? ती आनंदाने म्हणाली. आई हसत म्हणाली, "हो, आता थोडा वेळ तुम्ही दोघांनी एकमेकांसाठी काढा." आरवने ताईकडे बघत हलकासा डोळा मारला. "रेडी आहेस ना मिसेस?" ताई फक्त हसली, पण तिच्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट लपलीच नाही. रूममध्ये दोघांची पॅकिंग सुरू झाली. बेडवर कपड्यांचा ढीग. आरवने पाहिलं आणि लगेच म्हणाला, "अगं, आपण गोव्याला जातोय की शिफ्टिंग करतोय?" ताई म्हणाली, "असं का बोलतोयस? सगळं लागणार आहे." आरव हसत, "3 दिवसांसाठी 10 ड्रेसेस?" ताई, "फोटो काढायचे असतात, तुला कळणार नाही." आरव तिच्या जवळ येऊन म्हणाला, "मला फक्त तूच पाहिजे, बाकी काही लागत नाही." ताई लगेच ब्लश झाली. हनीमूनला जाण्याचा दिवस उजाडला. घरात एक्साइटमेंट आणि थोडी इमोशनल फिलिंग दोन्ही होती. आईने आरती केली. "आनंदात जा आणि खुशाल परत या." बाबा म्हणाले, "फोन करत राहा बरं." आरवची बहीण लगेच चिडवत म्हणाली, "अहो वहिनी, गोव्याला जाऊन विसरू नका आम्हाला." दुसरीकडून त्याचे मित्रही, "मित्रा, फोटो पाठवत राहा, आम्हालाही एन्जॉय करायचंय." ताई खूपच लाजली. आरव फक्त हसत होता. दोघांनी सगळ्यांचा निरोप घेतला. गाडीत बसताना ताईने एकदा मागे वळून घराकडे पाहिलं आणि हलकंसं स्माईल केलं. दोघे एअरपोर्टवर पोहोचले. खूप एक्सायटेड होते दोघे. सगळं नवीन, सगळं स्पेशल होतं. "पहिल्यांदाच आपण असं एकत्र ट्रॅव्हल करतोय," ताई म्हणाली. आरव, "आणि शेवटचं नाही, अजून खूप ट्रिप बाकी आहेत." फ्लाईटमध्ये बसल्यावर ताई खिडकीतून ढग बघत होती. आरव तिच्या जवळ सरकला. "काय विचार करतेयस?" हा मोमेंट कधी विसरणार नाही. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. तो हलकासा तिच्या केसांवर हात फिरवतो. दोघे काही क्षण काहीच बोलत नाहीत. फक्त तो शांत, सुंदर फील अनुभवत होते. गोव्यात उतरताच गार हवा, समुद्राचा सुगंध, या वातावरणात ताई खूप खुश झाली. "आरव, खूप सुंदर आहे ना इथे?" तो हसत म्हणाला. "आणि अजून सुंदर मोमेंट्स बाकी आहेत." त्यांनी एक कार बुक केली आणि हॉटेलवर पोचले. हॉटेलमध्ये पोचल्यावर ताई लिटरली थक्क झाली. मोठा लक्झरियस रूम, बेडवर गुलाबाच्या पाकळ्या, कॅन्डल लाईट सेटअप, बाल्कनीमधून दिसणारा समुद्र. "ताई, हे सगळं खूप परफेक्ट आहे." आरव तिच्या मागून येऊन हलकासा म्हणाला, "आपल्यासाठी परफेक्ट आहे." ती बाल्कनीमध्ये उभी राहून समुद्र बघत होती आणि त्या क्षणी तिला जाणवलं, ही फक्त ट्रिप नाही, त्यांच्या नात्याचा एक नवीन सुंदर अध्याय आहे. हॉटेलमध्ये आल्यावर दोघे थोडे फ्रेश व्हायला गेले. प्रवासाचा थकवा होता, पण एक्साइटमेंट अजूनही तशीच होती. ताई आरशासमोर केस ठीक करत होती. आरव बाहेरून आवाज देतो, "झालं का? मला भूक लागलीये." "हो, येतेय," ती हसत म्हणाली. तेवढ्यात दरवाजावर नॉक झाला. नाश्ता आला होता.
दोघे एकत्र बसले. आरवने हलकासा टोस्टचा घास तिच्यासमोर धरला. पहिला घास. ताई, आता इथे पण? आरव, हो, हनीमून आहे आपला. दोघे हसले आणि तो छोटासा मोमेंट पण खास झाला. संध्याकाळी दोघे तयार होऊन बाहेर पडले. समुद्रकिनाऱ्यावर गार हवा, सनसेटचा सुंदर रंग पसरला होता. ताई आणि आरव हातात हात घालून चालत होते. पायाखाली वाळू आणि समोर एंडलेस समुद्र. खूप छान वाटते, ताई हळूच म्हणाली. आरव, कारण तू माझ्यासोबत आहेस. ती हसली. थोडा वेळ दोघांनी पाण्यात मस्ती केली. आरव ताईवर पाणी उडवत होता. आरव, ती ओरडली आणि मग तीही त्याच्यावर पाणी उडवू लागली. दोघे लहान मुलांसारखे हसत होते. तो क्षण अगदी केअरफ्री होता. नंतर दोघे थोडा वेळ वाळूत बसले. ताईने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं आणि दोघे शांतपणे सनसेट बघत राहिले. थोड्या वेळाने जेवणावरून रात्री ते रूममध्ये परत आले आणि ताई थक्क झाली. रूम पूर्ण रोमॅन्टिक सजवलेला होता. गुलाबाच्या पाकळ्या, हलकं रोमॅन्टिक म्युझिक, सॉफ्ट लाईट्स. आरव, हे सगळं? तो हसत म्हणाला. तुझ्यासाठी. तो तिच्या जवळ आला आणि एक छोटंसं गिफ्ट तिच्या हातात दिलं. ताईने हळूच उघडलं. त्यात एक सुंदर पेंडंट होतं. आपल्या सुरुवातीची आठवण म्हणून. आरवने ते पेंडंट स्वतःच्या हाताने तिच्या गळ्यात घातलं. ताईच्या डोळ्यात हलकंसं पाणी आलं. खूप सुंदर आहे. थोड्या वेळाने ती तयार होऊन आली. आज ती आरवने आणलेली साडी नेसली होती. गुलाबी साडी, ओले केस. ताई खूपच सुंदर दिसत होती. आरव तिच्याकडे बघतच राहिला. तो तिच्याजवळ येऊन उभा राहिला. आज तू खूपच स्पेशल दिसतेस. ताई लाजली. दोघे बेडवर बसले. काही क्षण काहीच बोलले नाहीत. आरवने हळूच तिचा हात हातात घेतला. कम्फर्टेबल आहेस ना? तिने मान हलवली. हो. ते आधी बोलत राहिले. एकमेकांच्या सवयी, आवडी, स्वप्न. हळूहळू त्यांच्यामधलं डिस्टन्स कमी होत गेलं. आणि त्या रात्री ते खरंच एकमेकांचे झाले. त्यात फक्त प्रेम, विश्वास आणि एकमेकांना समजून घेणं होतं. कोणताही दिखावा नाही. फक्त दोन माणसं एक नवीन नातं सुरू करत होती. सकाळी खूप उशिरा ताईला जाग आली. खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश सकाळ झाल्याची जाणीव करून देत होता. ती हळूच उठून बसली. आरव अजूनही झोपलेला होता. ती त्याच्याकडे बघून थोडी लाजली. काल, ती मनातच हसली. ती उठायला लागली. तेवढ्यात आरवने तिचा हात पकडला आणि हलकंसं परत ओढलं. कुठे चाललीस? उठायचं आहे, ती लाजत म्हणाली. अजून थोडा वेळ, तो हसत म्हणाला. ती हलकंसं सुटून उठली. नाही, फ्रेश होऊन येते. ती फ्रेश होऊन बाहेर आली. आरव तिच्याकडे बघतच होता. काय? ती विचारते. काही नाही, फक्त बघतोय. ताई पुन्हा लाजली. दोघांनी एकत्र नाश्ता केला. थोडीशी मस्ती आणि गप्पा मारल्या. नाश्त्यानंतर आरव म्हणाला, चल
पुन्हा फिरायला जाऊ. हो. ताई लगेच तयार झाली. दोघे पुन्हा हातात हात घेऊन बाहेर पडले. आता ते फक्त नवरा बायको नव्हते. ते बेस्ट फ्रेंड झाले होते. सकाळचा नाश्ता करून दोघे पुन्हा बाहेर पडले. आज काही प्लॅन नव्हता. फक्त एकमेकांसोबत वेळ घालवायचा होता. आरवने एक स्कूटी रेंट केली. आज फुल गोवा एक्सप्लोर करायचं. ताई मागे बसली. हलकासा त्याच्या खांद्यावर हात ठेवून, घाबरतेस का? नाही, पण पकडून बसते बरं. ती त्याला घट्ट धरून बसली. वाऱ्यामुळे तिचे केस उडत होते. आरवने मिररमधून तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, अशीच राहा कायम माझ्याजवळ. ताई हसली आणि त्याला अजून घट्ट पकडलं. रस्त्यात एक क्यूट छोटंसं कॅफे दिसलं. दोघे तिथे थांबले. ताई म्हणाली, इथे खूप छान वाटतंय. दोघे एकमेकांसमोर बसले होते. आरव तिच्याकडेच बघत होता. काय? तुला बघतोय. कारण तू खूप सुंदर दिसतेस. ताई, किती वेळा सांगशील हे? आरव, जितक्या वेळा तू ब्लश होशील तितक्या वेळा. दोघे हसले. दुपारी ते पुन्हा बीचवर गेले. आज थोडं जास्त मोकळेपणाने ते एकमेकांबरोबर बोलत होते. ताई पाण्यात धावत होती. आरव तिच्या मागे. थांब. ताई, नाही पकडू शकत. तो शेवटी तिला पकडतोच. दोघे पाण्यात भिजतात. क्षणभर दोघे शांत होतात. एकमेकांच्या डोळ्यात बघत, लाटांचा आवाज आणि त्या दोघांचा एक छोटासा वर्ल्ड. आरवने तिचे खूप फोटो काढले. थांब ना, अजून एक. आरव, बस ना, किती फोटो काढणार? जेव्हा तू अशी हसतेस ना, ते मोमेंट कॅप्चर करावेसे वाटतात. ताई हसली. मग एक सेल्फी घेऊया. दोघांनी एकत्र सेल्फी घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर प्युअर हॅपीनेस दिसत होता. संध्याकाळी दोघे पुन्हा समुद्रकिनारी गेले होते. सूर्य हळूहळू मावळत होता. आकाशात केशरी रंग पसरले होते. ताईने हळूच विचारलं, आपण असंच कायम राहू ना? आरवने तिचा हात पकडला. हो, काहीही झालं तरी. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. तो हलकासा तिच्या डोक्यावर हात ठेवतो. तो मोमेंट खूप शांत पण खूप स्ट्रॉंग असतो. रात्री दोघे बाल्कनीमध्ये होते. समोर समुद्र, हलकी हवा. दोघे एकमेकांसमोर बसले होते. तुझी काय स्वप्न आहेत? आरवने विचारलं. ताई, सिंपल लाईफ, शेवटपर्यंत तुझ्यासोबत आणि खुश राहायचं. आरव, मग ते पूर्ण करूया. ती हसली. आणि तुझं? माझं सगळं तूच आहेस. ताईच्या डोळ्यात चमक आली. रात्री झोपताना ताई थोडी दूर झोपली होती. आरवने हलकंसं तिला जवळ ओढलं. इतकी दूर का? सवय नाही अजून. लावून घे. कारण आता कायम माझ्यासोबतच आहेस. ताई हसली आणि त्याच्याजवळ सरकली. त्या रात्री दोघांना जाणवलं, त्यांचं नातं आता फक्त अट्रॅक्शन नाही, तर एक स्ट्रॉंग कनेक्शन बनत होतं. सकाळची वेळ होती. खिडकीतून येणारा हलका सूर्यप्रकाश रूममध्ये पसरला होता. ताई हळूहळू जागी झाली. आरव अजूनही गाढ झोपलेला होता. चेहऱ्यावर शांत स्माईल. ताई काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली.
कालचे सगळे मोमेंट्स तिच्या डोळ्यासमोर फिरत होते. ती हलकसं हसली आणि उठून तयार व्हायला लागली. आरशासमोर केस विंचरताना अचानक तिचं लक्ष हरवलं. तिच्या मनात एकदम विचारांचा पूर आला. तिला तिचा भूतकाळ आठवला. तो पुन्हा माझ्या आयुष्यात येणार तर नाही ना? तिचं हसू हळूहळू कमी झालं. डोळ्यात थोडी भीती, थोडी अस्वस्थता दिसायला लागली. ती काही क्षण शांत उभी राहिली आणि नकळत तिच्या डोळ्यात पाणी दाटलं. तिच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कधी खूप जवळचं नातं पण काही कारणांमुळे तुटलेलं. त्या आठवणी अजूनही कुठेतरी जिवंत होत्या. मी पुन्हा ते सगळं फेस करू शकेन का? ती मनातच म्हणाली. तेवढ्यात मागून हलकासा आवाज आला. ती थोडी दचकली. आरव उठून तिच्याकडे बघत होता. तो काही क्षण काहीच बोलला नाही. फक्त तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत होता. तो हळूच तिच्या जवळ आला. काय झालं? ताई, काही नाही. पण तिच्या आवाजातला कंप स्पष्ट जाणवत होता. आरवने हलका तिचा हात पकडला. माझ्यापासून काही लपवू नकोस. ताईच्या डोळ्यातलं पाणी आता थांबत नव्हतं. मी आहे ना. आरव काही क्षण शांत राहिला. मग त्याने हलकासा तिचा चेहरा वर केला. माझ्याकडे बघ. ताईने हळूच त्याच्याकडे बघितलं. जे काही असेल आपण दोघं मिळून हँडल करू. तो पुढे म्हणाला. तू एकटी नाहीस. आता ताईच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मी आहे ना कायम. ताईने त्याचा हात घट्ट पकडला. मला थोडी भीती वाटते. आरव, भीती वाटणं नॉर्मल आहे, पण त्याला तोंड देणं महत्त्वाचं आहे. तो हलकसा हसला. आणि आपण दोघं आहोत म्हणजे काहीच कठीण नाही. ताईच्या चेहऱ्यावर पुन्हा हलकसं हसू आलं. त्या क्षणी ताईला जाणवलं, प्रेम म्हणजे फक्त आनंदाचे क्षण नाही, तर कठीण वेळेत एकमेकांच्या सोबत उभं राहणं असतंय. ती आरवच्या खांद्यावर डोकं ठेवते. थँक्यू आरव, ऑलवेज. आरव म्हणाला. चल, आजचा आपल्या हनीमूनचा शेवटचा दिवस आहे. एन्जॉय करूया. ताई हसली. हो, आता बरं वाटतंय. दोघे हातात हात घेऊन बाहेर पडले. आता यापुढे काय होतंय ते पुढच्या भागात बघूया. कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली असल्यास सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.